पावसाच्या बाबतीत हवामान खातं अंदाज पंचेच 24 तासात पावसाचा कुलाबा वेधशाळेचा अंदाज चुकला। आता 2 ते 3 दिवसात मान्सूनचा हवामान खात्याचा अंदाज। राज्यात मान्सून लांबल्यानं टोमॅटो आणि बटाट्याच्या किमतीत वाढ। किरकोळ बाजारात बटाटे 25 रुपये किलोनं तर टोमॅटो 80 रुपये किलोनं। छोट्या थकबाकीदारांना काय पकडता, मोठ्या थकबाकीदारांना कधी पकडणार? पंकजा मुंडेंचा एकाच वेळेला मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा। यवतमाळमध्ये रेतीची तस्करी थांबवण्यासाठी गेलेल्या तलाठ्यावरच ट्रॅक्टर घालून जिवंत मारण्याचा प्रयत्न। आरोपी शेख इस्माईल शेख पाशा विरुद्ध गुन्हा दाखल, पण वाळू माफियांची मुजोरी थांबणार तरी कधी? बीडमधल्या आंबेजोगाईमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या। मेडिकलच्या पहिल्या वर्षाला असलेल्या प्रतीक्षा वाघनं मैत्रिणींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा पालकांचा आरोप। माळी समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपकडून औरंगाबादमध्ये सावता परिषदेचं आयोजन। भुजबळांच्या समता परिषदेला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न। आणि आरपीएफच्या 2 कॉन्स्टेबल्सनी वाचवला एका व्यक्तीचा जीव। ट्रेन पकडण्याच्या घाईमध्ये अडकलेल्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या तरुणाला काढलं बाहेर। लोणावळ्यामधली घटना। नमस्कार, मी केतकी जोशी। गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आता सगळीकडे एकच वाट बघितली जाते, ती म्हणजे पावसाची, मान्सूनची। राज्यात सगळ्यांचेच डोळे लागलेत ते मान्सून कधी येणार याकडे। पाऊस येणार हा हवामान खात्याचा जो अंदाज आहे तो यंदा अजून तरी खरा ठरलेला नाहीये। पावसाबाबत दररोज वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जातात, पण लोकांची प्रतीक्षा मात्र काही संपत नाहीये। खुद्द हवामान खात्यातच पावसाच्या अंदाजाबद्दल वेगवेगळी मतं आहेत। काल कुलाबा वेधशाळेनं 24 तासांमध्ये कोकणच्या किनाऱ्यावर मुसळधार आणि 48 तासात विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता, पण हा अंदाज सपशेल चुकलाय। हवामान खात्यानं आज आता आणखी नवा अंदाज व्यक्त केलाय। अरबी समुद्रावर पोषक वातावरण निर्माण झाल्यानं येत्या 2 ते 3 दिवसात कोकणात मान्सून धडकण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय। येत्या 2 ते 3 दिवसात पाऊस झाल्यावर शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करावी अशा सूचना सुद्धा हवामान खात्यानं केल्या आहेत। पण हवामान खात्याचा हा अंदाज तरी खरा आता ठरावा इतकीच सगळ्यांची अपेक्षा आहे। जी हवामानाची स्थिती सध्या आहे अरबी समुद्रावरती आणि बंगालच्या उपसागरावरती, त्याचा संपूर्ण आकलन केल्यानंतर पूर्वानुमान सर्वसाधारणतः असं आहे की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये कोकणामध्ये, त्याच्या मध्य महाराष्ट्राचा काही भाग, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। हा जो पाऊस पडणार आहे हा मान्सूनचा पाऊस असेल? हो, हा जो पाऊस येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जो सुरुवात होणार आहे तर त्याला मान्सूनचा सिस्टम आहे। हवेची दिशा सर्वसाधारणतः पूरक आहे। आज जो एक जो महाराष्ट्र में जहां हमने पहले नहीं कहा था, आज हमने विदर्भ जो है वो भी हमने इंक्लूड किया है। तो अभी का जो स्थिति है अगला 2-3 दिन में आपका जो मानसून को जो कंडीशन जो है ये फेवरेबल है। ये महाराष्ट्र में, मध्य महाराष्ट्र, मराठवाड़ा और विदर्भ में आने के लिए। आपण बघतोय अंदाज चुकतायत, पण तरी सुद्धा काही ठिकाणी मात्र राज्यात पावसानं थोडीशी हजेरी लावली आहे। मान्सूनचा पाऊस नाहीये हा, पण पावसाची हजेरी मात्र लागली आहे आणि यामुळे खरोखरच दिलासा सुद्धा मिळालाय। हिंगोलीमध्ये आज सुखद दिलासा हिंगोलीकरांना मिळालाय, कारण हिंगोली जिल्ह्याभरामध्ये आज हलक्या सरी पडल्या आहेत। सलग 2 तास हा पाऊस इथे सुरू होता, त्यामुळे खरं तर तापलेली जी जमीन होती तिची भूक काही भागली नाही, पण तरी सुद्धा पाणी मात्र रस्त्यांवरून तिथे वाहायला लागले। जिल्ह्यातल्या अनेक भागात हा पाऊस झाला। पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना आजच्या पावसानं थोडासा दिलासा नक्कीच मिळालाय, पण अजून पेरणी योग्य पाऊस मात्र तिथेही झालेला नाहीये।
अकोलामध्ये पूर्ण उन्हाळाभर अत्यंत भरपूर तापमान होतं, असह्य उकाड्यानं अकोलेकर त्रस्तावले होते. पण आज अकोल्यात सुद्धा मस्त पाऊस झालेला आहे. काहीसा दिलासा नक्कीच अकोलेकरांना या पावसापासून मिळालाय. संपूर्ण उन्हाळाभर 48-49 असं जे तापमान होतं त्या सगळ्या वातावरणापासून आज अकोलेकरांची नक्कीच सुटका झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकोल्यातला शेतकरी सुद्धा आज नक्कीच सुखावला असेल. असह्य उकाड्यापासून किंचितची सुटका अकोलेकरांची आज झालेली आहे. परभणीत सुद्धा आज पाऊस झालाय. दुष्काळी पट्ट्यात हा पाऊस आता झालेला आहे. आज दमदार संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्येच पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना तर दिलासा मिळालाय, पण सर्वसामान्य नागरिक जे आहेत त्यांना सुद्धा खूप हायसं वाटलंय. कारण खूप जो उकाडा होता त्यापासून या परभणीकरांची सुद्धा सुटका झाली. आणि एकूणच दमदार आजचा जो पाऊस झालाय त्यामुळे पेरणीच्या वेळेला सुद्धा भरपूर पाऊस होईल यासाठीच्या ज्या आशा आहेत त्या पल्लवित झाल्या आहेत. आणि कोकणात मान्सून धडकणार असल्याची माहिती वेधशाळेनं दिली होती. संपूर्ण कोकणात नाही, पण रायगड कर्जत तालुक्यात मात्र आज सकाळपासूनच पावसानं दमदार हजेरी लावली होती. आपण बघतोय मस्त पाऊस सगळीकडे झालेला आहे. आणि रायगड आणि कर्जतमध्ये जो एक विचित्र उकाडा होता, दमट वातावरण होतं, त्यापासून मस्तपैकी हे हवा जी होती ही बदलून गेलेली होती. सगळं वातावरण तिथलं थंड झालेलं होतं. अशा पावसाच्या तुरळक सरी काही ठिकाणी जरी बरंच आहे तरी पण मान्सूनला उशीर होतोय आणि त्यामुळे याचा भाज्यांवर खूप मोठा परिणाम होतोय. टोमॅटो आणि बटाट्याचे भाव भरपूर वाढलेले आहेत. पाऊसच नाहीये त्यामुळे ग्रामीण भागातून टोमॅटो आणि बटाट्याची आवक होत नाहीये. टोमॅटो सध्या 80 रुपये किलो इतका किरकोळ बाजारात मिळतोय. अन्य भाज्यांचे सुद्धा भाव वाढलेलेच आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरचं बजेट अगदी कोलमडून गेलंय. कारण टोमॅटो आणि बटाटा जवळपास रोजच्या भाज्यांमध्ये लागतोच आणि तेच महागल्यामुळे बजेट कोलमडले. पुणे शहरातल्या गुलटेकडी मार्केटमध्ये टोमॅटो आणि बटाट्याचा पुरवठाच कमी होतोय, त्यामुळे ही किमतीत वाढ होतीये. पाणी कमी असल्यामुळे मालाची प्रतवारी तेवढी उच्च प्रतीची निघत नाही. तरी सुद्धा माल कमी उत्पादन असल्यामुळे मालाचे बाजारभाव प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. आता उच्च प्रतीचे माल 50 ते 60, 2 नंबर माल 40 ते 50, 3 नंबर माल 30 ते 40. सामान्य ग्राहक साधारणपणे 80 रुपये किलोपर्यंत सध्या विकतात. कारण त्यामध्ये मालाची प्रतवारी उच्च प्रतीची निघत नाही. माल खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे पाणी कमी असल्यामुळं. जी काय महाराष्ट्रात आवक दिसती ती मोस्टली UP आणि MPच्या मालाची दिसते. त्याच्यामुळं बाजारच्या पोझिशनचा जर विचार केला तर पूर्वी जे बटाटे 6 ते 8 रुपये किलोपर्यंत मॅक्झिमम चालत होते ते मार्केट आता या 3-4 वर्षात 15 पासून ते 20 रुपये किलोपर्यंत चालायला लागले. याला कारण म्हणजे एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्रात दिवसेंदिवस पाण्याचं प्रमाण किंवा पावसाचं प्रमाण कमी होत चाललंय. आणि अगदी रोजच्या जेवणात असलेल्या सध्या टोमॅटो आणि बटाट्याचे दर किरकोळ बाजारात काय त्यावर एक नजर टाकूयात आपण. आधी जे दर होते तर टोमॅटो जो होता तो अक्षरशः 10 रुपये किलोनं मिळत होता. नवे दर जे आहेत घाऊक मार्केटमधले ते आहेत 60 रुपये किलो आणि किरकोळ बाजारामध्ये 80 रुपये किलो इतका दरानं टोमॅटो मिळतोय. तर बटाटा 10 रुपये किलोनं विकला जात होता. 18 रुपये किलो त्याचा घाऊक मार्केटमधला दर आहे. तर किरकोळ बाजारात मात्र 25 रुपये किलोनं बटाटे मिळत आहेत. यानंतरची बातमी आहे सिंधुदुर्गमधली. सिंधुदुर्गमध्ये जो माकड तापाचा फैलाव आहे तो काही थांबत नाहीये. माकड तापामुळे सावंतवाडी बांदा परिसरातल्या सुगंधी घारे या महिलेचा काल मृत्यू झालाय. 6 महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात पहिल्यांदाच दाखल झालेल्या या तापाचे आतापर्यंत 123 रुग्ण आढळलेत आणि त्यातल्या 7 जणांचा मृत्यू झालाय. कर्नाटक आणि गोव्याच्या सीमा भागातून सिंधुदुर्गात शिरकाव केलेल्या या जीवघेण्या तापाबाबत राज्य सरकार मात्र अजूनही उदासीनच दिसतंय. आणि याबद्दलच सांगतात आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर. माकड तापावरचे उपचार किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना नुसते करून चालणार नाही. माकड तापावरची लस महाराष्ट्रात उपलब्ध नाही. कारण या माकड तापाची आधीची जी सगळी इतिहास आहे तो कर्नाटकमधला आहे आणि त्यामुळे शिमोगामध्ये माकड तापाची लस तयार करण्यात येते. शिमोगाचं एक पथकही 2-3 महिन्यापूर्वी सिंधुदुर्गात येऊन गेलेलं होतं. त्याच्याशी महाराष्ट्र सरकारने काही पत्रव्यवहार केला आहे, परंतु ही लस आता शिमोगातून मागवण्यात येणार आहे. आणि असं आपल्याला कळतंय की सप्टेंबर महिन्यापासून
हे माकड तापाच्या संदर्भातलं लसीकरण सुरू होणार आहे. आपल्याकडे लस उपलब्ध नाही आहे महाराष्ट्रात. 35,000 डोसेस आरोग्य विभागाकडून शिवमोगातून मागवण्यात आलेले आहेत आणि ते आल्यानंतरच हे लसीकरण होईल. पण गंभीर प्रकार आहे, माकड तापाची फैलाव जो आहे हा वाढतो आहे, त्याची व्याप्ती वाढती आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातल्या आरोग्य मंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि तातडीने याच्यावर लस उपलब्ध करून दिली पाहिजे. नाहीतर आणखी किती बळी जातील माकड तापाचे सांगता येत नाही. शेतीचा हंगाम सुरू होईल, लोक बाहेर फिरणारे आहेत. प्रतिबंधात्मक उपाय, हँडग्लोव्ज घालणे, गमबूट घालणे किती लोकांना शक्य होत नाही आणि त्यामुळे लसीकरण तातडीने होणं गरजेचं आहे. नाहीतर आणखी किती बळी जातील सांगता येत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, सिंधुदुर्ग. यानंतरची बातमी आहे राजकीय बातमी आणि ही बातमी जी आहे ही वक्तव्य आहे पंकजा मुंडे यांचं. महाराष्ट्र पोलिसांकडून राज्यातल्या छोट्या छोट्या थकबाकीदारांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय, तर मग बड्या धेंडांवर कारवाई का करत नाही असा जाहीर सवाल विचारलाय ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या गृह खात्यालाच थेट लक्ष केलंय आणि त्यासोबतच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सुद्धा लक्ष केलंय. ज्यांनी बँक बुडवली तेच इतरांना बँक बुडवू नका असे सल्ले देत आहेत असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मोठे कर्जदार आज सुद्धा उजळ माथ्यानं फिरतायत आणि त्यांच्यावर कारवाई करायला उच्च न्यायालयानं आदेश दिलेला आहे, पण तरी सुद्धा काहीही कारवाई त्यांच्यावर होत नाहीये. याबद्दल सुद्धा पंकजा मुंडेंनी खंत व्यक्त केली आहे. त्या बीडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होत्या. एखादा साधा ठेवीदार आहे, एखादा साधा NTOचं लोन आहे, त्याला पोलिसांनी पकडून जेलमध्ये टाकलं, त्यांनी त्यांच्यावर अत्याचार केला. मग मोठ्या मोठ्या या लोकांना पोलीस का हात लावत नाही हा प्रश्न पंकजा मुंडेंनी तर विचारायलाच, पण कोणताही सुद्धा यांना विचारलेला आहे. म्हणून मी सांगेन, इथे कलेक्टर साहेब आहेत, इथे SP नाही मी बोलणार आहे आणि मी IG नाही बोलणार आहे. या ज्या इन्क्वायरी चाललेली आहे ह्याच्यामध्ये तात्काळ यांची जप्ती करून यांचे करोडो रुपये जे यांनी शेतकऱ्यांचे घेतले त्या करोडो रुपयांची वसुली करा आणि माझ्या गरीब शेतकऱ्यांचे दिलेले डिपॉझिट त्यांना वापस करा. आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे एक ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. राज्यातली वाळू माफियांची मुजोरी काही थांबत नाही आणि याचाच प्रत्यय यवतमाळमध्ये आलाय. रेतीची तस्करी थांबवण्यासाठी गेलेल्या तलाठ्यावरच ट्रॅक्टर चालवून त्याला जिवंत मारण्याचा प्रयत्न पैनगंगा नदीवर घडलेला आहे. रेती घाटावर हा सगळा प्रकार घडला. या प्रकरणी तलाठ्याच्या तक्रारीवरून आरोपी जो आहे शेख इस्माईल शेख पाशा याच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. सचिन फटाले हे जे तलाठी आहेत मुळावा इथले, ते कारवाई करण्यासाठी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा गेले तेव्हा ट्रॅक्टरनं तिथं रेतीची चोरी सुरू होती आणि शेख इस्माईल हा आपल्या ट्रॅक्टरनं रेती घेऊन जात होता. तलाठ्यांनी जेव्हा त्यांना थांबवलं, ट्रॅक्टर थांबवला आणि त्याच्यावर कारवाई सुरू केली त्यावेळेला या शेख इस्माईलनं तलाठ्याला विरोध केला, पण तलाठी ऐकत नाही. हे बघून आरोपी आणखीनच भडकला आणि त्यामुळे चिडलेल्या शेख इस्माईल शेखनं ट्रॅक्टर सुरू करून या तलाठ्याच्या अंगावरच घातला. ट्रॅक्टर घेऊन त्यानं तिथून पळ काढला, पण ट्रॅक्टरच्या चाकाच्या धक्क्यानं तलाठी मात्र बाजूला फेकले गेले आणि त्यांचा जीव मात्र वाचला. आपल्यासोबत आहे भास्कर मेहरे आमचा प्रतिनिधी. भास्कर, हे सगळं धक्कादायक आहे, गुन्हा दाखल झालेला आहे, पण पुढे काय कारवाई झालेली आहे आणि काय अधिक याबद्दलची माहिती मिळते? केतकी, यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात रेतीची तस्करी सुरू आहे आणि या लोकांची दादागिरी एवढी वाढलेली आहे की याच्या आधी सुद्धा पांढरकवडा, त्यानंतर दिग्रस आणि कळंबमध्ये सुद्धा काही तलाठ्यांना मारहाण करण्यात आली होती. काल जो प्रकार झालेला आहे, मुळावा जवळ नांदला म्हणून घाट आहे पैनगंगा नदीच्या तीरावर, या घाटातून अवैध पद्धतीने रेतीची तस्करी सुरू होती. या संदर्भातली माहिती सचिन फटाळे यांना जेव्हा मिळाली त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी रेड मारून त्या माफियांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु या लोकांच्या दादागिरीमुळे काय झालं की प्रत्येक ठिकाणी तलाठी कारवाईसाठी दजावत नाही. मात्र अशातही जेव्हा सचिन फटाळे त्या ठिकाणी गेले तर त्यावेळेस जे तस्कर आहे त्या तस्करांनी त्यांना अक्षरशः ट्रॅक्टरनी तुडवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत दोन लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यातला एक जो आरोपी आहे रामभाऊ जामकर म्हणून जे आहे ते अजूनपर्यंत पसार आहे
आणि शेख इस्माईल शेख चांका जो आहे याला अटक करण्यात आली आणि त्याला कोर्टासमोर ज्यावेळेस हजर केलं तर कोर्टाने त्याला 2 दिवसाचा PCR दिला. या संदर्भात 307 आणि 353 नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. भास्कर, गुन्हे दाखल केलेले आहेत नक्कीच, पण याबद्दल आणखी काय कारवाई होती, काय गंभीर पावलं उचलली जात आहेत हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आतापर्यंतच्या माहितीबद्दल धन्यवाद. आपण अपडेट्स याबद्दलचे घेत राहणार आहोत, पण गावाकडच्या बातम्यांमध्ये सध्या इथे आपण एक पुन्हा ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्याला आता अगदी काही दिवसच उरलेत. 28 जूनला माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करेल, तेव्हा आषाढी वारीच्या प्रवासाला सुरुवात होईल. पण त्याआधी वारीचा हा सगळा प्रवास आपल्या खांद्यांवर वाहून नेणाऱ्या माऊलींच्या रथासाठी बैलजोडीची निवड करण्यात येते. आळंदी परिसरातल्या वहिले या शेतकऱ्याची डौलदार बैलजोडी जी आहे ती यंदा माऊलींचा रथ ओढणार आहे. आणि याबरोबरच आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.